पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती। काय करतात? कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, सतत ते देवाचं नामचिंतन करतात। असे भक्त या मूर्ती ही भारतीय जनधन्य धन्येस संस्कृती ही। आपल्या भारताला एकमेव आपला भारत देश असा आहे की आपल्या भारत देशाचा उल्लेख असा केला जातो की आपल्या भारताला भारत माता असे संबोधले गेले आहे। तुम्ही कधी ऐकलंय का की अमेरिकन माता, रशिया माता, चीन माता, पाकिस्तान माता? अजिबात नाही। तर आपली संस्कृती आणि आपल्या भारत देशामधले संस्कार एवढे श्रेष्ठ आहे की आपल्या भारताला हे मातेचं स्थान दिलेलं आहे। आपला तो विषय नाहीये, आपण अभंगाकडे वळूया। आपण अभंग ज्यांचा निवडलेला आहे त्यांचं नाव काय आहे? काय आहे? तर जगद्गुरु तुकोबाराय। तुम्ही कीर्तन संपेपर्यंत एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मला असं वाटतं की मी इथं कीर्तन केलंय। कारण काहींना जर तुम्हाला विचारलं ना की कालच्या महाराजांनी कोणता अभंग घेतला होता ते सुद्धा लक्षात बसेल तुमच्या। त्याच्यामुळे तुम्ही कीर्तन संपेपर्यंत एवढंच लक्षात ठेवा, कोणाचा अभंग घेतलाय? जगद्गुरु तुकाराम महाराजांचा। जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग का निवडलाय? जगद्गुरु तुकोबारांचा अधिकार जरी बघायला गेलं तर माझे जगद्गुरु तुकोबाराय त्यांची उंची जरी बघायला गेलं आणि तुका आकाशा एवढा। आकाशा एवढी उंची माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची आहे। तुकाराम महाराजांचं नाव जरी घेतलं ना महाराज तर यमाला देखील कंप फुटावा। तुकाराम महाराजांचं नाव असं आहे की यमाला सुद्धा कापड फुटतं महाराज। आपलं नाव घेतलं तर साधं बायको घाबरत नाही, असं आपलं नाव आहे। पण जगद्गुरु तुकोबारायांचं तसं होतं का? तर अजिबात नाही। त्यांच्या जीवनामध्ये तेवढं भक्ती होती, तेवढं समर्पण होतं महाराज। जगद्गुरु तुकोबारायांच्या घरचे 14 माणसं अन्न करता मेले तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांनी परमार्थ हा सोडला नाही। पण आपल्या जीवनामध्ये असं काही घडलं, परमार्थ करताना साधं काही संसाराची ठेच जरी आपल्याला लागली तर आपण म्हणतो आपल्याला देव धार्जिन नाही, आपण लगेच माळा काढून आपल्या मार्गाला लागतो। पण जगद्गुरु तुकोबारायांनी असं केलं का? हो, तर अजिबात नाही। जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात या अभंगात? तर हे शरीर कोणाच्या सत्तेने चालतं? तर त्या भगवंताच्या सत्तेने चालतं। आता भगवंताची सत्ता जरी बघायला गेलं तर गीतेमध्ये वर्णन आलेलं आहे। गतिर्भृतापुर प्रभु साक्षी निवास शरणं सुरु प्रभो प्रणय स्थानं
प्रधानम बीजमव्ययम्. माऊली ज्ञानोबरायांचं जर भाषेमध्ये सांगायचं झालं तर म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हालविल्या प्राणहानी जो जगाते चाळीता, तुझिया सत्तेने विलासी बोलणे. सूर्याची चालणे तुझिया बळे, सूर्याची चालणे तुझिया बळे. ऐसा तू समाधान ब्रह्मांडाचा धनी. असा असणारा संता बीज परमात्मा की ज्याच्या सत्तेने अख्खं विश्व चालतं. आता मला सांगा, आपण म्हणतो की देवाच्या सत्तेने अख्खं विश्व चालतं, मग आपल्या सत्तेने काही चालत नाही का? आपल्या सत्तेनं सध्या आपल्या सत्तेत बायको राहत नाही. आपला विषय सोडून द्या. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हे शरीर कोण चालवतं, तर हा भगवान परमात्मा चालवतो. त्या भगवान परमात्म्याने ठरवायचं असतं की आपल्याला काय करायचे, आपल्या शरीराने काय करायचं, काय बघायचं, कुठं चालायचं, कोणची वाट चालायची, हे कोण ठरवतं, तर भगवान परमात्मा ठरवतो. असं मी नाही सांगत, तर याचं उत्तर महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. तुझिया सते चाले हे शरीर, कोणाच्या 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 या शरीराला कोण चालवतं, तर तो भगवान परमात्मा चालवतो. त्याने जरा आपल्या देहामधला जर रामच निघून गेला, ज्या दिवशी आपल्या देहामधला राम निघून जाईल ना महाराज, त्याच दिवशी आपल्या दारामध्ये माणसाची गर्दी जमल्याशिवाय राहणार नाही. कारण जन्माला आल्याच्या नंतर सर्वांना मरायचंच आहे. कारण येथे नाही उरो आले अवतार, आणि एरते पामर जीव किती. माऊली ज्ञानोबराय सांगतात की उपजेते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजणं, जन्माला येणं, मरणं हे रहाड गाडीसारखं चक्र हे चालूच असणार आहे. पण जे शरीर दिलं आहे देवाने, ते शरीर आपल्याला कशासाठी दिलंय, तर देवी दिला देह भजना गुमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा.
तुम्ही म्हणाल काय काय दिलं, तर दिली इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, जीवी तू जोडसी नारायण, नासे जीवपणा भवरोग. काय दिलं, तर हात दिले, पाय दिले, इंद्रिय, सर्व इंद्रिय ज्या त्या पद्धतीने आपल्याला दिले, देवाने दिले. मग आपण काय केलं पाहिजे, तर भजन केलं पाहिजे. पण आपण त्या इंद्रियाचा उपयोग कशासाठी करतो, तर फक्त भोजनासाठी करतो, भजन काही करत नाही. पण नामराय देखील संत उपदेश करतात की आपण हे जीवन आहे, जीवनामध्ये भजन हे केलंच पाहिजे. पण तुम्ही म्हणाल आता काय झालं गेलं गंगेला गिळालं, इथून मागं भजन नाही केलं तरी चालेल. पण संत उपदेश करतात की इथून पुढे तरी भजन करा, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, किंवा सांगत तुम्हाची हजारो विठ्ठला, सांगत तुम्हाची हजारो विठ्ठला, सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठल, नाही तरी गेला जन्म वाया. आपला हा जन्म कसा गेला, तर वायाला गेला. आता काही म्हणतील ताई जन्म कस काय वायाला जाईल, आम्हाला आयुष्य किती दिलंय, 100 वर्षाचं आयुष्य दिलंय, त्यामध्ये आम्ही कधीही भजन करू शकतो. आता कधी करू शकतो, तर काहींना म्हणलं, एका तरुण वर्गांना म्हणलं चला कीर्तनाला, तर ते म्हणतात नाही आम्ही काय म्हातारं झालो आहे कीर्तनाला यायला. तर मला सांगा, कीर्तन ऐकायला म्हातारच व्हावं लागतं का, म्हातारच व्हावं लागतं का. पुरुष वर्ग समोर बसलेले, तुम्ही जागते हे, तुम्ही वयाने तपाने मोठे, त्याच्यामुळे तुम्ही मी जे सांगते तुम्ही त्याचं उत्तर द्या. म्हणजे आल्यापासून मी एकटीच बोलते. सांगा कीर्तनात बसायला फक्त म्हातारच व्हावं लागतं का, नाही. तर जगद्गुरु तुकोबाई सुद्धा सांगतात की तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. या कीर्तनात खरं तर मला तरुण वर्गांनी सामील झालं पाहिजे. अभिमान वाटतो की सर्व तरुण वर्ग देखील आपल्या कीर्तनामध्ये आहे. आता मला सांगा, आपण म्हातारा होईल याची सुद्धा गॅरंटी आहे का, अजिबात नाही. महाराज म्हातारा होईल याची सुद्धा गॅरंटी नाही. तुम्हाला वाटतं का मी सुद्धा म्हातारी होईल, अहो तुमचे लोक होतोर बाबा, माझा देखील भरोसा नाही, कुणाचाच भरोसा नाही आहे जगामध्ये. आता मला सांगा,
कीर्तन होऊस तर माझा देखील भरोसा आहे का मी कधी जाईल? आता मला सांग, कीर्तन संपेपर्यंत माझा देखील भरोसा नाही आहे का? नाही म्हणतो हो, नाही नका भरू, कीर्तन होऊ द्या. विठ्ठल विठ्ठल श्री समर्थ रामदास स्वामी आपले 100 वर्षाचं गणित करून सांगतात. सुंदर असं त्यांचं काव्य आहे. सावधान हा शब्द ऐकलाय ना बाबा? पुढे बसलेले सावधान हा शब्द ऐकलाय का? तुम्ही म्हणत ताई ऐकलंच नाही, तो आमच्या डोक्यावर देखील पडलाय. आता मला तर असं वाटतं सगळ्यांची इथं लग्न झालेले आहे ना? लग्न झाले तुमचे कसं बोलत चला. सावधान हा शब्द आपण सर्वांनी ऐकलेला असतो, ऐकलेला देखील आहे. लग्नामध्ये सावधान म्हणतात, पण ज्यांच्यासाठी हा सावधान शब्द वापरलेला असतो तोच नेमकी त्यावेळी बेसावध असतो. कोण असतात तर आपल्या भाषेमध्ये नवरदेव लग्नामध्ये वापरतात ना, सावधान सावधान सावध सावधान वाचे वदानारायण. काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन. आपण म्हणतो आम्ही लहान आहे, आम्ही भजन कसं करू? तर मला सांगा, आपण 10 वर्ष काय करतो? 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदान, मग तो कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदानारायण. काळाचे वय हे काहीतरी करारे साधन. 10 वर्ष हे आपलं बालपण असतं, 20 वर्षात आपण तरुणच असतो. आपण म्हणतो 30 वर्षामध्ये आपण भजन करू. आता मला सांगा, 30 वर्षामध्ये काय आपलं लग्न होतं? 30 वर्ष होती, दारा पुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो पैसा परमार्थी. सावध सावधान वाचे वदानारायण. काळाचे भय काहीतरी करारे साधन. 30 वर्षामध्ये आपली बायको पोरी यांच्या उदरनिर्वाहासाठी आपल्याला झटपट करावी लागते. 30 वर्ष आपलं कशात जातं? बायको मुलं पोरं सांभाळण्यात. पुढे येते 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळ्यात भुरळ पडली, कैसी दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदानारायण. काळाचे भय काहीतरी करारे साधन. 40 वर्षामध्ये आपल्या डोळ्याला चष्मा लागतो. आपण आताच ठरवायचं की आपल्या डोळ्याने काय बघायचं काय नाही बघायचं. आता आपल्या कीर्तनात सुद्धा बऱ्याच गवळणी चष्म्यावाले, पण आपल्या कीर्तनात ते तसे नाही. आपल्या कीर्तनातले चष्मे तसे नाही. आपल्या कीर्तनातले चष्मे गीता वाचतात, कीर्तनाला येतात, त्याच्यामुळे ते चष्मे भाग्यवानी. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पुढे ती 50 वर्ष होती, हल्ली दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती, त्याची म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदानारायण. काळाचे वय काहीतरी करारे साधन. 50 वर्षामध्ये आपले दात हे पडतात. दातावरती माणसाने कधीच विश्वास ठेवू नये, कारण सगळ्यात लेट येतात आणि सगळ्यात अगोदर जातात. म्हणून दातावरती कधीच विश्वास ठेवू नये. आता हल्लीच्या काळामध्ये आपण दात सुद्धा बसून घेतो, तो विषय सोडा. पण आताच ठरवायचं या दाताने कोणता पदार्थ खायचा आणि कोणता पदार्थ नाही खायचा. 50 वर्षामध्ये आणि काय होतं तर आपले केस हे पांढरे होतात. पण आपण काय करतो? डाय करतो, डाय करून काळे करतो. मी अशा मताच नाही की आपण डाय करू नये. डाय कोणी करावी? ज्यांचे आपत्कालीन केस पांढरे झाले त्यांनी डाय करावी. जसे की उदाहरणार्थ MH18, MH20, MH30, MH40,
MS 50 बस इथपर्यंत बस झालं. पण MS 95चे डाय करते. तर मला सांगा मी कुठं पद्धत झाली का? पण किती जरी तुम्ही डाय केला तरी 15 दिवसात प्रकरण उघडकीस येतं. डाय करून फायदा आहे का? अजिबात नाही. पुढं काय मग? साठीची बुद्धी नाठी मग हाताली काठी वस वस लागे पाठी त्याची हसत काठी सावध सावधान वातावरण काळाचे वय हे काहीतरी करारे साधन. आता आपण बघतो गावामध्ये एखादे म्हातारे आजोबा सहज जरी चालत असले आणि जरी लहान लेकर गल्लीत खेळत असले ना तर बाबा त्यांच्या वाटी बी नसले नादाला जरी नसले लागले असे कडीकडीनं जरी चालले असले तरी पोरं त्यांना काय म्हणते म्हातारे कुठं चाललं मधीच पलीकडे होय. मला सांगा ती कार्टे सुद्धा म्हातारे म्हणते अशी आपली साठीत अवस्था होती. पुढं काय? सत्तराची झाली रचना बसल्याने उठवेना उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाना सावध सावधान वाचवतानारायण काळाचे वय काहीतरी करारे साधन. 70 वर्षामध्ये आपल्याला बसता येत नाही, बसलं तर उठता येत नाही, उठलं तर चालता देखील येत नाही. कारण 60 मध्येच आपल्याला काठी आलेली असते. त्याच्यामुळे 70ची तर आपली अवस्था सांगूच नका. पुढे 60 20 मिळून 80 मग तो झाला अपयशी पाणी विना मछली जायची जीव होत कासवीशी सावध सावधान वाचवतानारायण काळाचे वय काहीतरी करारे साधन. 80 वर्षामध्ये आपली अवस्था लय बेकार असते. पुढं काय? 90 मग वर्ष होती 90 बोलवे नाही एक शब्द स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध आता थोडा संबंध सावध सावधान वाचवतानारायण काळाचे वय हे काहीतरी करारे साधन. 90 वर्षामध्ये जो म्हातारा तरुणपणी आपल्या पुतण्याचे मुलांचे लग्न जमित असतो, सगळ्यांचं कल्याण करतो आणि म्हातारपणी जेव्हा नातवाचं लग्न जुळवायचं काम येतं ना तेव्हा घरचे सुद्धा म्हणतात काय या म्हाताऱ्याला कळतं, याला सोयरिकीमध्ये बैठकीत बसू नका, त्याला बाहेर पाठवा. म्हणजे तोडा संबंध, याच्याशी आपला संबंध तोडा. मग आपण अपयशी झालेलो असतो महाराज. त्याच्यानंतर काय रामदास स्वामी म्हणतात एक शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध सावधान वाचवतानारायण काळाचे भय हे काहीतरी करारे साधन. काळाचे भय आहे, काहीतरी साधन करायला पाहिजे. तुम्ही म्हणाल रामदास स्वामींनी काय केलंय तुम्हाला माहिती आहे का? ज्यावेळेस रामदास स्वामीचे लग्न लागायचं चालू होतं महाराज, जेव्हा ब्राह्मण बुवा मंगलाष्टक म्हणत होते सावधान, तेव्हा रामदास स्वामी म्हणले ब्राह्मण बुवा सावधान कसं काय म्हणत असेल बरं. त्यांनी विचार केला, असे उभा होते, अंतरपाठ धरेल त्यामध्ये. ते म्हणले सावधान नक्की कुणाला म्हणते, तर हे सावधान आपल्यालाच म्हणते. सावधान कधी म्हटलं जातं तर रस्त्यावर पुढे जरी गतिरोधक असला तर आपण अलीकडंच सिग्नल देतो की सावधान पुढे गतिरोधक आहे. तसं समर्थ रामदास स्वामींनी देखील विचार केला की आपल्या आयुष्यात देखील आता लग्न झाल्याच्या नंतर काहीतरी वाईट घडणार आहे. त्याच्यामुळे ब्राह्मण बुवा म्हणतात सावधान. अर्ध लग्नात महाराज समर्थ रामदास स्वामी पळून गेले. म्हणत आपण जाऊ का? तर अजिबात नाही महाराज. आपलं जरी लग्न असलं ना महाराज, अहो भात कच्चा आहे का शिजेले हे सुद्धा बघितलंय, बटाटे उकडले काय ते सुद्धा बघत नाही, वराड जेवला का नाही ते सुद्धा बघत नाही. आपण काय बघतो तर हा हातातला हार नवरीच्या गळ्यात कधी पडेल तेच बघतो. नवरदेवाचा
फेकून नवरीच्या गळ्यामध्ये हार घालतो. नवरीच्या कलावऱ्या म्हणतात त्यांनी फेकून हार घातला ना, तू देखील फेकून हार घाल. नवरी म्हणते नेम तुंबण्याची शक्यता आहे. तेव्हा कलावऱ्या म्हणतात बिंदास हार टाक, नवरदेवाच्याच गळ्यात जाईल. तेव्हा तिने जसा हार फेकला तसा ब्राह्मण गोळाच्या गळ्यात जाऊन पडला. मला सांगा, ज्या वेळेस सावधान शब्द ज्यांच्यासाठी वापरला जातो त्याच वेळी ते बेसावध असतात. मग आपण काय केलं पाहिजे? जीवनामध्ये आल्याच्या नंतर भजन केलं पाहिजे. तर मला सांगा, आतापर्यंत जेवढे कीर्तन झाले सर्व कीर्तनकारांनी हेच सांगितलं असेल की भजन करा, भजन करा, भजन करा, भजन करा. आज कितवा दिवस आहे? सप्ताहाचा कितवा दिवस आहे? चौथा दिवस आहे. चौथा दिवस आहे. मला सांगा, माझ्या कीर्तनात तुम्ही टाळ्या वाजवल्या का? आल्यापासून वाजवल्या का? आल्यापासून मी एकटीच बोलते, हे प्रमाण उचलतात म्हणजे आम्ही का उत्तर घेतले का? हा सप्ताह तुमच्यासाठी आहे. आम्ही फक्त मार्गदर्शन करणारे आहे. जे संतांनी सांगितले ते फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आम्ही करतोय. पण जे कार्य करतोय त्याच्या ती कृतीत तुम्ही आणलं पाहिजे. महाराज तुम्ही काय करा? भजन करा. विठ्ठल विठ्ठल वाजवल्या का टाळ्या? वाजवल्या? अहो भजन करायचं त्यावेळेस टाळ्या वाजवायच्या, मधी नाही. मी सांगता वेळेस टाळ्या कशाला वाजवायच्या? अहो जिथं बोलू नका म्हणलं तिथं बोलत नाही, जिथं बोलू नका म्हणलं तिथं बोलल्याशिवाय राहत नाही, जिथं बोला म्हणलं तिथं बोलत नाही. कीर्तनामध्ये जेव्हा मी भजन करा म्हणतो तेव्हा भजन करत नाही. आणि ये रिवारी बायांचं तर सांगूच नका. तुम्ही तरी करा, तुम्ही तर भोळ्या बाबड्या भगिनी आहे. तुम्ही देवाची भक्त खरं तर म्हणायला महिला मंडळाकडून जास्त देवाची भक्ती घडत असते. खरं आहे ना? कारण पुरुष वर्ग हे संसाराच्या पाठीमागे असतात. खरं तुम्हाला पहिलंच सांगितलं की दारा पुत्र मागे फिरती म्हणजे त्यांच्या मागे लेकरं बाळ बायको प्रपंच असतं. म्हणून त्यांचा काही भजनाचा विषय घेऊ नका. पण तुम्ही सुद्धा भजन केलं पाहिजे. मी असं नाही म्हणून भजन नका करू. तुम्ही म्हणताला आम्हाला काम आहे, आम्ही कामामध्ये भजन कसं करू? तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्यामध्ये तुमचा दोष नाही महाराज. कारण इथून माग अनेक संत होऊन गेले, त्यांनी सुद्धा उपदेश केला. मी तुम्हाला सांगितले. आता आमच्यासारखे छोटे मोठे कीर्तनकार ते सांगून काय आम्ही किती जरी ओरडलो तरी तुम्ही भजन करणार नाही? हो करा महाराज. कारण नापरे सुद्धा सांगतात की आम्ही जरी सांगितलं तरी तुम्हाला दुसरं कुणीतरी सांगायला येणार आहे, पण यामध्ये आमचं काहीच जाणार नाही. हे नापरे टिंगळ्याद्वारे सांगतात. हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं. सरती सेवटीला सरती सेवटीला
संत नापराय सांगतात की आम्ही जरी सांगितलंय ते जरी तुम्ही ऐकलं नाही तरी आमच्या नंतर देखील सांगणारं कोणीतरी येणार आहे. याच्यामध्ये आमचं तुम्ही जरी ऐकलं तरी आमचं काहीच जाणार नाही. आता पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबरा या भागात सांगतात की या शरीराचा भगवान परमात्मा आहे. त्या भगवान परमात्म्याशिवाय आपण कोणतंही कार्य करू शकत नाही. ऐकवणारा कोण आहे तो भगवान परमात्मा आहे. दाखवणारा कोण आहे तर तो भगवान परमात्मा आहे. याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात. देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. पुढे जाऊन सांगतात महाराज तिसऱ्या चरणात सांगतात की माणसांची देव चालवी अहंता, विचेक करता घडवून. आपण जो अहंकार मनामध्ये धरतो म्हणजे आपण काय म्हणतो की माझ्यासारखा कीर्तनकार मीच, माझ्यासारखा भागवताचार्य मीच,
माझ्यासारखा गायनाचार्य मीच, माझ्यासारखा वादक मीच, माझ्यासारखा पुढारी मीच, माझ्यासारखा आमदार मीच, माझ्यासारखा माणूस मीच. जो मीपणा आहे तो अहंकार आहे आपला. तो अहंकार चालवण्यामध्ये देखील तो भगवान परमात्मा आहे महाराज. कारण तुम्हाला सांगते ही सृष्टी ज्याने निर्माण केली महाराज, त्या भगवंताच्या सत्तेने साधं तर वृक्षाचं पान देखील हलत नाही. वृक्षाचं पान हलत नाही असं सत्ताधीश परमात्मा हाले जाते सत्ता वर्षाची हाले जाते सत्ता वृक्षाचे हाले जाते सत्ता वृक्षाचे मने हरी जाती सत्ता राहिली अहंता मग मोठे. शेवटी जगद्गुरु तुकोबाराय शेवट सांगतात तुका म्हणे विठू भरला तुका म्हणे विठू भरला तुका म्हणे विठू भरला आहे. तुका म्हणे
बोला तुका म्हणे विठो धरणास वाय उने काय आहे चराचरी तो विठो सर्वत्र भरला आहे सर्व संपूर्ण सृष्टीमध्ये फक्त विठ्ठल आहे पण आपण शरीर हे कशासाठी दिलेलं आहे डोळे कशासाठी दिलेले आहे बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल डोळ्याने विठ्ठलाला बघावं आणि मुखाने विठ्ठलाचंच नाव घ्यावं असं आपण जीवनामध्ये केलं पाहिजे। असो आपल्या कीर्तनाची नियोजक वेळ ही संपतच आलेली आहे पण जाता जाता सांगून जाईल की आपण आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपल्या मुलांवरती योग्य ते संस्कार केले पाहिजे। महाराज आपण जरी संस्काराकडे दुर्लक्ष करून संपत्ती कमवण्याच्या पाठीमागे लागलो तर मला असं वाटतं म्हातारपणी आपल्याला हेच म्हणावं लागेल मी तुझ्यासाठी जीवन वाहिले रे बाळा तुनी नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन वाहिले रे बाळा तुनी नाही
पाणी माजले मेल्यावरती रडतो कशाला उगीच ताण नको देऊ घशाला उगीच ताण नको देऊ घशाला नको देखावा दाखवू जगाला मोडला नाही कधी रुपया दुधाला मोडला नाही कधी रुपया दुधाला मी तुला पाहून डोळे लाविले हे बाळा तुझी नाही पाणी माजले मी तुझ्यासाठी जीवन जाळले हे बाळा तुझी नाही पाणी माजले तुझी नाही पाणी माजले तुझी नाही पाणी माजले असं म्हणावं लागेल. पण ही वेळ येईपर्यंत तुम्ही काय करा जोपर्यंत तुम्ही तुमची इंद्रिय धष्टपुष्ट आहे तोपर्यंत काही मुलाच्या नावावर संपत्ती करू नका. नाहीतर संपत्ती जर तुम्ही लवकर त्याच्या नावावर केली ना तर लटकते राहील. म्हणून म्हातारपणी यायच्या अगोदर काही संपत्ती मुलाच्या नावावर करू नका. खरं तर म्हणायला आपण संस्कार जरी मुलावरती चांगले केले ना महाराज काही नाही आपला मुलगा सांभाळू शकतो महाराज. आपण ही मुलं बघतो हे जरी नाही कीर्तनकार झाले नाही जरी गायनाचार्य झाले नाही जरी एखादा कलाकार नाही होऊ शकले तर मला मी सांगते महाराज 100% गॅरंटी देऊन सांगते की परमार्थाचे संस्कार असे आहे हे नक्की त्यांच्या म्हातारपणी तरी आई वडिलांना सांभाळते. एवढी परमार्थाची ताकद आहे महाराज. फुकट नाही हे तुम्हाला वाटतं हे वाजवणं हे गाणं सोपं नाही. याला साधना करावी लागते तपश्चर्या करावी लागते. आळंदी या ठिकाणी जरी बघायला गेलं कित्येक कलाकार आहे ते इंद्रायणीच्या घाटावरती 4 वाजता उठून रियाज करतात महाराज. थंडीच्या दिवसात आपण साधं 6 वाजता उठत नाही. ते विद्यार्थी 4 वाजता घाटावरती पकवायची प्रॅक्टिस करण्यासाठी जातात महाराज. तेव्हा कुठे कला प्राप्त होते. सोपं नाहीये. मेलेल्या जनावराच्या कातड्यातून आवाज काढवायचा जोक नाही. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या हवं. महाराजांनी सुंदर अशी साथ केली. आपण जरी संस्कार आशे लावले तर कुणी मृदुंगाचार्य होईल कुणी गायनाचार्य होईल. करा काहीतरी अरे कलेक्टर करा पण संस्कार लावा. आपण अनेक वृद्धाश्रम बघतो पण त्या वृद्धाश्रमामध्ये बरेच असे वृद्ध आई वडील असतात. पण मला सांगा तुम्ही डॉक्टरचे आईबाप बघितले असतील इंजिनियरचे आईबाप बघितले असतील तुम्ही असे नोकरदाराचेच आई वडील बघितले असतील पण तुम्ही कधी शेतकऱ्याचे आई वडील तुम्ही वृद्धाश्रमामध्ये घातले बघितले का? तर अजिबात नाही मला. आपण जे म्हणतो ना मन शिकले तेवढे हुकले ते बरोबर आहे. शिकलेले तेवढे हुकलेलेच असतात. ते आई वडिलांना सांभाळत नाही महाराज. मग पैशाचा काय उपयोग ते नोकरीचा काय उपयोग. आपण आपल्या जीवनामध्ये संस्कार हा दागिना कमवला पाहिजे. अरे संस्कार जर टिकले तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर हा अख्खा भारत देश टिकेल. तुम्हाला पहिलंच भारत देशाचं महत्त्व सांगू केले. आता संस्कार कुणासारखे असावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे असावे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज गर्भात असताना माँसाहेब जिजाऊ रामाच्या कृष्णाच्या भीमाच्या गोष्टी वाचत होत्या. रामायण ऐकत होत्या. महाभारत ऐकत होत्या. ज्ञानेश्वरी वाचत होत्या. तेव्हा कुठे छत्रपती शिवाजी महाराज निर्माण झाले. आपल्याला हे स्वराज्य बघायला भेटलं. आणि हे आजचं हे कीर्तन आणि इथून मागं जेवढे कीर्तन झाले ते कुणामुळे बघायला भेटते तर छत्रपती राजामुळं. आणि त्या जिजाऊची आज पुण्याई फळाला आली. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला. ओ बापाचा 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 बाप शिकवाना
शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस जन्माला आले त्यावेळेस आपला हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. आपणही आपल्या मुलांना म्हणत असतो बाळराजा शिवाजी व्हायचं असतं, पण ते बाळ सुंदर उत्तर देतो महाराज. ते आपल्या आई वडिलांना म्हणतात बरोबर आहे मी शिवाजी व्हायचं असतं, पण आईने अगोदर जिजाऊ व्हायचं असतं आणि बापाने शहाजी व्हायचं असतं, तेव्हा कुठं शिवाजी जन्माला येते. आपण म्हणतो राजा पुन्हा जन्माला या, पुन्हा जन्माला या, पण राजे काय पुन्हा जन्माला यायला रिकामे गाव महाराज? अजिबात नाही. आपण राजाची जे कर्म त्यांनी जे कार्य केले त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आपण चालायला पाहिजे. काय गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची? आपणच छत्रपती व्हायचं असतं. संस्कार कुणासारखे असावे ते छत्रपती शिवाजी महाराजांसारखे असावे. आपण आज जरी बघायला गेलं तर आज तारीख किती आहे? 3 एप्रिल. छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. मावळे आज मावळे म्हणतात की शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला माझा राजा माझा शुभार माझा राजा माझा शुभार. आज जरी बघायला गेलं ना महाराज छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज हे हिंदवी स्वराज्य बघायला भेटलं नसतं. आपल्याला कीर्तन करायला सुद्धा परमिशन काढावी लागली असती की हुजूर आज हमारे को कीर्तन सादर करना है तो आप इजाजत दे सकते हो असं म्हणावं लागलं असतं. आपले नाव कुंताबाई शांताबाई असे नसते. आपले काय असते शबाना असे नाव असते महाराज. जोग नाही पण हे सर्व टाळ्या तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सर्व घडलं कोणामुळे? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आणि असे संस्कार आपल्या मुलावरती केले तर नक्कीच आपल्या घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येते. आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अखेरचा श्वास आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलाय. आपण ठरवलं पाहिजे की आपल्या मुलांना देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे सारखे संस्कार करावे. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना ती श्रद्धांजली त्यांच्यापर्यंत पोहोचेल. हे जरी किरण आपण तरी मला सांगते माझ्या कीर्तनातून एवढं जरी घेऊन गेला तरी माझं कीर्तन सफल झालं असं समजेल. असं आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपण आईवडिलांची सेवा केली पाहिजे. आई हे घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतं. आईबाप हे असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही महाराज. आई काय असते? आई काय असते? ज्या मुलाचं लग्न झालं त्याला विचारू नका आईची किंमत. ज्या मुलाची लहानपणीच आई गेली ना त्याला विचारा आईची किंमत काय असते महाराज. ती लेकरू म्हणत असतं कुठं गेली माझी आई मला करमत नाही हे ना माझी आई हे ना माझे आई नवास उभ्यान वाढविले मोठ धरणी तू चालाया शिकविले रडवा माझी आई हे रमा
लेकरू म्हणत असतो म्हणून बाप काय असतो तर बाप हा दयेचा समुद्र असतो म्हणून आई वडिलांची सेवा करा, संतांची सेवा करा, गायीची सेवा करा, आपल्या देशाची सेवा करा, धर्माची सेवा करा. मंदिरात जरी नाही गेले ना महाराज तर आपल्या घरीच मंदिर आहे. बाप पंढरी, माय आळती बाप पंढरी आणि देव भेटले पुंडलिकाच्या घरी. माय बाप केवळ काशी तेने जावे तीर्थाशी. म्हणून आई वडील हेच आपले तीर्थ आहे. कुठेही न जाता आपल्या आई वडिलांची जरी सेवा केली घर नसल्या तरी देव साक्षात आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असो कीर्तनाची नियोजित वेळ संपलेली आहे. माझ्या कीर्तनातून जे काही चुकीचे शब्द निघले असतील ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून मला माफ करा. तुमची मुलगी समजून माफ करा. ज्यांना 4 मुली असेल त्यांनी 5वी समजून माफ करा. ज्यांना 3 मुली असेल त्यांनी 4थी समजून माफ करा. ज्यांना 2 असेल त्यांनी 3री समजून माफ करा. ज्यांना 1 असेल त्यांनी 2री समजून माफ करा. आणि ज्यांना कोणाला मुलगीच नसेल त्यांनी सर्व इस्टेट प्रॉपर्टी माझ्या नावावरती करा पण मला माफ करा. असो माझ्या कीर्तनामध्ये रंग भरवण्याचं ज्यांनी काम केलं आहे माझ्यासोबत आलेल्या माझ्या गुरु भगिनी महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार गायनाचार्य हरिभक्तपरायण सोनलदीदी बोर्डे पाथर्डीकर माझ्यासोबत या देखील आळंदी येथील तीर्थक्षेत्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी माझ्यासोबतच असतात. आणि असे माझ्या गायनाचार्य समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ वाघाडी व सर्व पंचक्रोशीतील भजनी मंडळ आणि विनेकरी अण्णा असतील, मृदुंगाचार्य माने महाराज त्यांच्या अंतकरणापासून आभार. तसेच चोपदार त्यांनी सुंदर अशी भैरवी गायली, आलाप घेतला. सुंदर असे सर्व गुणसंपन्न आपले चोपदार आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. असो कीर्तनाची नियोजित वेळ संपलेली आहे म्हणून झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी, आईवडिलांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोत्या मायबाबांच्या चरणी, बाळूमामांच्या चरणी समर्पित करून सेवेला इथेच पूर्ण मिळाला.